नमस्कार नमस्कार नमस्कार. वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आली पॉवर्ड बाय रिन मध्ये मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आता खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये रंग भरायला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक अप्सरा एका ईर्षेने परफॉर्मन्स सादर करत आहे. पण असं असून सुद्धा या ईर्षेमध्ये एकमेकांची स्पर्धा नाहीये, तर ही ईर्ष्या आहे स्पर्धा जिंकायची, टॉपवर जाण्याची. आणि हे सगळ्यात जास्त चांगलं आहे. आज आपल्या चारही अप्सरा तयार आहेत, सज्ज आहेत आपले परफॉर्मन्सेस सादर करायला. पण त्याआधी आपण स्वागत करूया आपल्या गुरूंचं. फुलवा खामकर, मयूर वैद्य आणि दीपाली विचारे. त्याचबरोबर आपण स्वागत करणार आहोत आपल्या कुटुंब प्रमुखांचं, अर्थात महागुरु सचिन पिळगावकर यांचं. आमच्या विनंतीला आग्रहाला मान देऊन कालच्या भागामध्ये ज्या आमच्या बरोबर पाहुण्या म्हणून होत्या, आमच्या अप्सरांच्या बरोबर आणखीन एक अप्सरा जी होती त्या आजही इथे आहेत. तेव्हा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया सुप्रिया पिळगावकर यांचं. सुप्रियाजी, थँक्यू सो मच. तुम्ही आजही आलात वेळात वेळ काढून आणि आमच्या अप्सरांचे परफॉर्मन्सेस तुम्ही बघायला थांबणार आहात. अरे वा, असं कसं? म्हणजे मी फक्त ह्यांचे 5 परफॉर्मन्सेस पाहिले, पण बाकीच्या अप्सरा सुद्धा माझ्या मैत्रिणीच आहेत आणि त्यांना सुद्धा मला परफॉर्म करताना बघण्याची खूप इच्छा होती. म्हणून तुमच्या आग्रहाच्या विनंतीला मी ताबडतोब होकार दिला आणि मी म्हटलं नाही, आय हॅव टू स्टे बॅक आणि मला सगळे परफॉर्मन्सेस बघायचे आहेत. थँक्यू सो मच. कालच्या परफॉर्मन्सेस मध्ये जसा जोश आणि उत्साह होता तसे आजचे सुद्धा परफॉर्मन्सेस आहेत. तेव्हा त्याच उत्साहात आणि जोशात आपण परफॉर्मन्सेस बघणार आहोत. तेव्हा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या पहिल्या अप्सरेचं, सोनाली खरे. थंडीचा महिना, थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा, मला लागलाय खोकला, मला लागलाय खोकला, मधाचं बट कोणी चाटवा, हो मला लागलाय खोकला. कवळ मनात इनलय नाजूक फिरतेच जाळ, काही सुचून बाई मी करते या भलतच चाळ. रोज सपनात येतय, रोज सपनात येतय रांगत देखणं बाळ, त्याच्यासाठी मी मांडलाय पाळण्यानं घातलाय खेळ. झोप लागन बाय ग, झोप लागन बाय ग, सकाळला निरोप पाठवा, मला लागलाय खोकला, मला लागलाय खोकला, मधाचं बट कोणी चाटवा, हो मला लागलाय खोकला.
मधाचं बोट. पण मी तुला नाही आणायला सांगितलं ते. अगं पण माझ्या बरोबर पाठवलं ना कोणीतरी. खरंच मधाचं बोट आहे. हो बघ. छी पुष्कर. पण थंडीचा महिना आहे. मधाने एक बोट मधाने होतं सगळं. ते एक बोट मधाचं पुरे असतं. पण ते हक्काच्या माणसाचं असलं तर. Correct. हा हे बरोबर आहे. एक बोट पकड. दीपाली विचारायचं काय मत आहे? सोना खूप छान एनर्जी लावून तू हा परफॉर्मन्स केलास. खूप छान, म्हणजे थ्रू आउट ती एनर्जी मेंटेन केलीस टिल द एंड. फक्त काही ठिकाणी मला असं वाटलं की एखाद दुसऱ्या मुमेंटला ठहराव हवा होता, पण परफॉर्मन्स टू गुड. मजा आली मला. खूप छान केलं सोना. एस्पेशली मला पाळणा आवडला आणि खरंच खूप सुंदर तू हे प्रेझेंट केलंस आणि कुठेही मला एनर्जी ड्रॅग नाही वाटली. या परफॉर्मन्स मध्ये कदाचित ड्रॅग होण्याची शक्यता होती. याची नजाकत पण तू या परफॉर्मन्स मध्ये आणली. तो होल्ड पण होता आणि तो मला दिसला आणि मला खूप आवडला. थँक्यू. सोनाली, ऍक्च्युली परफॉर्मन्स सुरू व्हायच्या आधी आमचं झालं होतं की तू थोडीशी कमी एनर्जी लाव, कारण कधी कधी काय होतं खूप एक्स्ट्रा एनर्जी लागते आणि मग त्या थोड्या मोमेंट्स हेवायर जातात. तर आता असं नाही झालं. तुझी ॲक्युरेट एनर्जी लागली. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग दिस टुडे. सिरियसली सुपर. गुरूंचं मत आपण जाणून घेतलं. आजच्या आपल्या पाहुण्या सुप्रियाजींचं काय मत आहे ते आता जाणून घेऊया. ह्या सगळ्या अप्सरांच्या तुलनेने मी ह्या अप्सरेला, ह्या सोनालीला खूप आधीपासून ओळखते. त्याच्यामुळे मला खूप कौतुक वाटलं तिला नाचताना बघून. आज ती एका छोट्या मुलीची आई आहे आणि आज बऱ्याच वर्षानंतर ती परत ह्या स्टेजवरती आलेली आणि काबीज करतीये ती सगळं. आता तर ती म्हणजे असं आहे ते लाल छडी मैदान खडी. मैदान खडी क्या खूप लढीच तू जवळजवळ. अमेझिंग. आता सगळे चांगले बोलतायत तरी कशासाठी खोकला येतोय अरे, तुला? मला ऍक्च्युली मध्ये खोकला झालेला आहे. रिअल मध्ये खोकला झालाय मला. पण म्हणून हे गाणं निवडलंस का तू? नाही. परफॉर्म करताना आलं तरी. हा करेक्ट. म्हणूनच आता आपण जाणून घेणार आहोत आपल्या महागुरूंचं काय मत आहे. सोनाली, खूप इलेक्ट्रिफाईंग परफॉर्मन्स होता तुमचा. थँक्यू. करेक्ट अशी एनर्जी तुम्ही लावलीत या परफॉर्मन्सला आणि या कोरिओग्राफीला तुम्ही न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे असं मला वाटतं. मला कुठेतरी असं वाटलं कधी कधी की थोडी कोरिओग्राफीमध्ये काही गोष्टी मला थोड्याशा सुटल्यासारख्या वाटल्या. त्या जर तुम्ही पकडल्या असतात तर जास्त बरं वाटलं असतं. उदाहरणार्थ, जेव्हा जेव्हा तिहाई वाजली किंवा जेव्हा पिकअप आले, टांग 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 आलं, तेव्हा नेहमी 2च उचललं गेलं, 3रं नाही उचललं गेलं. तर त्याची काळजी थोडीशी आपण घेतली पाहिजे. बाकी परफॉर्मन्स देखणा होता, सुंदर होता, आय प्लीजिंग होता आणि हे फक्त मला नाही तर पूर्ण ऑडियन्सला असंच वाटतंय. त्यामुळे ऑल द बेस्ट. थँक्यू अगेन. थँक्यू. आता वेळ आहे मार्क्स जाणून घेण्याची. तुझी गुरु आहे फुलवा, तिला मार्क्स देण्याची संधी नाहीये. पण आता जाणून घेऊया मयूरने तुला किती मार्क्स दिले आहेत. 8 आणि ने किती दिले? 7 गुण दिलेले आहेत. थँक्यू. थँक्यू. या 2 गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ऍव्हरेज नुसार तुला 100 पैकी 75 मार्क्स मिळालेले आहेत. जोरदार टाळ्या.